सिन्नरमधील पहिले ऑर्थोपेडिक सर्जन ज्यांनी यशवंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं. त्याचबरोबर 2023-24मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल धन्वंतरी पुरस्काराने गौरवलेले डॉक्टर संदीप रामनाथ मोरे, ट्रेकर, रनर आणि स्विमर असलेल्या सिन्नरच्या या आयर्नमॅन सरांना आपण भेटणार आहोत. नमस्कार सर, तुम्ही सिन्नरचे पहिले ऑर्थोपेडिक सर्जन आहात. त्यामुळे मला खूप जास्त उत्सुकता आहे तुमच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घेण्यात. शिक्षण म्हटलं तर मी माझं प्रायमरी जे शिक्षण आहे 10th पर्यंत ते सेंट झेवियर हायस्कूल नाशिक इथे झाले आहेत. त्याच्यानंतर MBBS मी पुणे युनिव्हर्सिटीमधून गव्हर्मेंट कोट्यातून केलं आहे आणि MBBS झाल्यानंतर ऑर्थोपेडिकची डिग्री मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून मिळवलेली आहे. कौटुंबिक म्हणायचं म्हटलं तर सिन्नरमध्ये आमचं मोरे कुटुंब हे प्रगतशील कुटुंब, शेतकरी कुटुंब म्हणून प्रचलित आहे. गेली 100 वर्षापासून आम्ही इथं स्थायिक आहेत आणि प्रत्येक सिन्नरवासियांना आमची ओळख एक शेतकरी कुटुंब म्हणून झालेली आहे. शेतीबरोबरच आमच्या याच्यात शिक्षणाची जोड जास्त मिळाली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या कुटुंबाने आपला ठसा सिन्नरमध्ये उमटवलेला आहे आणि कार्यरत आहे. तुम्ही मेडिकल क्षेत्रातले आहात, त्यामुळे आधी काही वर्ष प्रॅक्टिस, त्याच्यानंतर स्वतःचा दवाखाना आणि आता एवढ्या वर्षांचा अनुभव, हे सगळे जे व्यावसायिक टप्पे आहेत, तर तुमची व्यावसायिक पार्श्वभूमी ही कारकीर्द कशी आहे? व्यावसायिक म्हटलं तर एक पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे ऑर्थोपेडिक डिग्री मिळाल्यानंतर मी मुंबईमध्ये साधारण 2 वर्ष प्रॅक्टिस केली. कुर्ला बाबा आणि विक्रोळी इथे मी प्रॅक्टिस करत होतो. 2001मध्ये नाशिकमध्ये जरी शिक्षण झालं तरी माझी ओढ ही सिन्नरकरांसाठी जास्त होते. त्याच्यामुळे सिन्नरमध्ये मी पहिलं 2001 साली ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सुरू केले आणि त्या माध्यमातून 3-4 वर्ष मी प्रॅक्टिस केली. 3-4 वर्षानंतर मला असा अनुभव आला का इथे प्रायमरी केअर होते पण क्रिटिकल केअरसाठी सर्व लोकांना नाशिकला जावं लागत होतं. त्यामुळे मी 2007 साली बाकीचे मित्रांना घेऊन एक सिन्नरमध्ये भव्य असं यशवंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 100 बेडचं चालू केलं आहे. त्याच्यामध्ये सुविधामध्ये आम्ही CT स्कॅन सेंटर पहिलं सुरू केलं सिन्नरमधलं, प्लस व्हेंटिलेटरची सुविधा, ICUची सुविधा असल्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा घेता आला व नाशिकला जे जात होते त्यांचं जाणं किंवा त्रास टळला. तुम्ही सांगितलं की तुम्ही नाशिकमध्ये शिकले आहात, तर एक नाशिकचं वातावरण त्या काळी किंवा शहरी भाग आणि सिन्नर याच्यात फरक होता. तर खूप साऱ्या अडचणी तुम्हाला इथे आल्या असेल, कारण खूप साऱ्या सुविधा इथे कमी आहेत. तर त्या अडचणींचा सामना तुम्ही कसा केला? नाशिकमध्ये जरी शिकलो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिल्यापासून माझं मनात होतं का सिन्नरला हॉस्पिटल चालू करायचं. सुरू करताना तेवढी परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे भाड्याच्या जागेमध्ये पहिले आम्ही छोटंसं हॉस्पिटल चालू केलं. त्याला सिन्नरकरांनी भरपूर प्रतिसाद दिला मला. आणि ते बघताना अडचणी म्हटल्या तर सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्रामधल्या अडचणी होत्या का मी सर्जन आहे, त्यावेळेस ॲनेस्थेटिस किंवा इन्व्हेस्टिगेशन पार्ट, सोनोग्राफी सेंटर हे सिन्नरमध्ये अवेलेबल नव्हते. त्यासाठी लोकांना नाशिकला जावं लागत होतं आणि तरी आम्ही त्या अडचणींवर मात करून बरेच पेशंट इथं रिपेअर करायचा प्रयत्न करत होतो. आणि काळाप्रमाणे जसं सिन्नर वाढलं तर बरेचसे वैद्यकीय क्षेत्रामधले डॉक्टर्स अवेलेबल झाले आणि ह्याच अडचणीची ओळख जशी तुम्हाला सांगितलं क्रिटिकल केअर मॅनेजमेंट नव्हते, ती बघून मग आम्ही यशवंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पण चालू केले. त्याच्यात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. सिन्नरमधलं जे पहिलं हॉस्पिटल आहे, सिन्नरमध्ये पहिलं हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड गायनॅक हॉस्पिटल हे सिन्नरमध्ये आपण चालू केलं 2001मध्ये आणि नंतर सिन्नर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व कन्सल्टंटला घेऊन आपण 2007मध्ये चालू केले आहे. वैद्यकीय दृष्टीने तुम्ही सिन्नरकरांच्या नेहमीच पाठीशी आता आहात प्रत्येक बाजूने, की वैद्यकीय देव म्हणून तुम्ही पण म्हणू शकते मी तुम्हाला. देव नाही, एक समाजकारण म्हणावं. तेच मग तुम्ही असे समाजकार्यामध्ये बऱ्यापैकी आहात, प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी असे उभे आहात. तशी एक आठवण आहे का या समाजकार्यातली? समाजकार्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात रिलेटेड सांगितलं झालं तर एक किस्सा सांगतो. 2001मध्ये ज्यावेळेस मी जस्ट हॉस्पिटल चालू करायच्या 2 महिने अगोदर जानेवारीमध्ये भुजमध्ये भूकंप झाला होता. आपला मोठा भूकंप होता, तिथे बऱ्याच कॅज्युअल्टीज झाल्या होत्या. तर मी कुर्ला बाबा असताना तिथली एक टीम आम्हाला भुजला पाठवलं होतं. तर साधारण 1 महिना आम्ही तिथे राहिलो होतो आणि तिथं दिवस रात्र काम करून साधारण 500 सर्जरीज मी केल्या होत्या आणि तो एक चांगला एक्सपिरियन्स होता. त्याचबरोबर जसं काळामध्ये
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालू केल्यानंतर मास कॅज्युअलिटीज आम्ही बऱ्यापैकी हँडल केल्या. तर त्याच्यामधली एक आठवण म्हणजे आश्रमशाळेमध्ये एक विषबाधा झालेली होती. त्यावेळेस साधारण 40-50 मुलं ॲट अ टाईम आम्ही मॅनेज केली होती. सर्व इथेच आम्ही सर्व रिपेअर आमच्या टीमनी, यशवंतच्या टीमनी पूर्ण काम करून त्यांना रिपेअर केलं होतं. आणि रिसेंटली म्हणायचं म्हटलं तर मागच्या 2 वर्षापूर्वी सिन्नर नाशिक तालुक्याला डिस्ट्रिक्टला पण माहीत आहे का, एक मेजर ॲक्सिडेंट झाला होता मुंबईच्या बसचा. आणि साधारण 42 ते 44 पेशंट माझ्याकडे ॲडमिट झाले होते. आणि एक छोट्याशा प्रायव्हेट हॉस्पिटलला तालुका लेवलला 42 पेशंट मॅनेज करायची तेवढी आमच्या टीमची कॅपॅसिटी पण होते. आणि विदाऊट एनी आपण म्हणतो डिपॉझिट किंवा पैशाची हे करता सर्व मेडिसिनसहित आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुरुवातीला केली होती. आणि त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी पण घेतली होती आणि त्यांचा फोन आला होता. आपण म्हणून मी जसं आधी पण म्हणाले की डॉक्टर म्हणजे आपण म्हणतो की प्राण वाचवणारे असतात आपला. तर म्हणजे ते त्यांच्या परीने त्यांचं काम करत असतात नक्कीच. पण तरी आपण जेव्हा तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का की एखादी व्यक्ती आहे आणि तिच्या शेवटच्या क्षणासाठी किंवा तिला काही होऊ नये म्हणून तुम्ही एवढे झटलात की तिच्या कुटुंबाकडनं तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले त्यासाठी तुम्ही धन्य झालात की बस हेच हवं आहे मला माझ्या कामातून? असे बरेच किस्से आहेत. त्यात एक आत्ता रिसेंटली म्हटलं तर माझा मित्रच म्हणावं लागला, आमच्या स्विमिंग गँगचा एक मित्र आहे. त्याला चेस्ट पेन म्हणजे आपण म्हणू शकतो ॲसिडिटीसारखा त्रास जाणवला. यंग होता तो. हॉस्पिटलला गेला. मला फोन आला की ॲसिडिटी वाटते, गोळ्या द्या. पण म्हटलो ठीक आहे, तुम्ही ॲसिडिटी तरी BP चेक करून घ्यायला मी हॉस्पिटलमध्ये इन्फॉर्म करून ECG ते काढायला लावलं. तर ज्यावेळेस त्यांनी ECG पाठवला त्याच्यामध्ये अटॅक म्हणून आपण म्हणतो MIचे चेंजेस जाणवले. तर मी एक 5 मिनटात हॉस्पिटलला पोचलो. त्याला तो बाहेर निघाला होता हॉस्पिटलच्या गोळ्या घेऊन. पण मग त्याला मी मध्ये घेतला, ट्रीटमेंट प्रायमरी केली आणि त्याला घेऊन नाशिकला जाऊन एक साधारण म्हणजे त्रास झाल्यापासून 3 तासात त्याची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाली होती. त्याला ब्लॉकेज निघाला होता. तर तो क्रिटिकल पिरियड असतो. तो पूर्ण त्याला त्याचं महत्त्व जाणवतं आहे आणि मलाही बरं वाटलं त्याचं. वैद्यकीय क्षेत्रात म्हणा या सगळ्या समाजकार्यात म्हणा तुम्ही तर तत्पर आहात सगळ्याच बाजूने. पण आता राजकारणात का म्हणून? राजकारण म्हणजे प्राथमिक म्हटलं तर मी समाजकारण किंवा सेवा जे आमचे वैद्यकीय याच्यात किंवा बाकीच्या रूपात एवढंच माझं आत्तापर्यंत ध्येय होतं. राजकारणात यावंसं असं वाटलं का बरेच जे आमचे फ्रेंड सर्कल आहेत, फ्रेंड सर्कल म्हणजे मी विविध ग्रुपमध्ये काम करतो. सिन्नर सायक्लिस्ट असो, स्विमिंग ग्रुप असो, व्यापारी हे असो, वनप्रस्थ फाउंडेशन, असे सर्व जे प्रतिष्ठित लोक, जे मित्र कंपनी जे आहे, या सर्वांनी माझं काम बघितलं होतं. आणि ह्या सर्वांचा आग्रह होता का तुम्ही राजकारणात यावं आणि ह्या पदाचं आता जे डिक्लेअर झालं आहे नगराध्यक्षाचं पद ते ओपन आहे, तर तुम्ही इथे जाऊन काहीतरी जनतेसाठी चांगलं काम करू शकता, अशी त्यांची भावना होती. आणि मलाही हळूहळू असं समजलं समाजकारण करताना, आपण समाजकारण करतो पण समाजकारणाला जर राजकारणाची जोड असेल तर आपण अजून अधिकरित्या ते काम यशस्वी करू शकतो. ह्या हेतूनेच मला काम करण्यासाठी उतरायचं आहे. सिन्नरच्या डेव्हलपमेंटमध्ये विचार केला तर यात बऱ्याच जणांचा सहभाग आहे. लोक त्यांच्या परीने बरंच करत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करेल का सिन्नरमध्ये लायन्स क्लब आहे, रोटरी क्लब आहे, ढग्या डोंगर संवर्धन ग्रुप आहे, वनप्रस्थ फाउंडेशन आहे, कॉलेज रन ग्रुप आहे, सिन्नर सायक्लिस्ट आहे, स्विमिंग ग्रुप आहे. अशा सर्व त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात. तर या सर्व प्रयत्नांना मी आर्थिक पाठबळ आणि त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना सर्व जे त्यांचे प्रोजेक्ट्स आहे, जे सिन्नरच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा सिन्नरच्या याच्यामध्ये काहीतरी करून दाखवायची त्यांची जी इच्छा आहे, त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करेन. मी जर नगराध्यक्ष झालो तर मी 100% त्यांच्या पाठीशी उभा राहील व त्यांना तेवढं आर्थिक पाठबळ देईल जेणेकरून ते त्यांचे उपक्रम अतिशय सुंदरपणे राबवता येईल व स्वच्छ सुंदर शहर सिन्नर शहर हे बनवता येईल. म्हणजे तुम्ही कोणतीही आजपर्यंत राजकीय निवडणूक लढली नाही आणि डायरेक्टली नगराध्यक्षपदासाठी तुम्ही आलात, तर ते का म्हणून किंवा म्हणजे तुम्ही हेच पद का निवडलं? नगराध्यक्षपद म्हणजे तसं बघितलं तर सिन्नरकरांसाठी एक मोठं पद मानलं जातं. आणि सिन्नरचे जे काही प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न आणि सिन्नरचा विकास, सिन्नरचे जे कामं करायचे ते सर्व त्या पदावर बसून आपण करू शकतो. आणि आज ही ओपनची जागा मिळाल्यानंतर
मला स्वतःपेक्षा जनतेला जास्त वाटलं. माझ्या मित्र कंपनी जे ओळखीचे आहेत, जे गावातले प्रतिष्ठित लोक आहे, ह्यांना वाटलं आणि त्यांच्या आग्रस्त मी ही निवडणूक लढवतोय आणि सिन्नरकरांच्या सेवेसाठी मी ही निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. आपण मूळचे जिथे असतो ना, तिथले असतो ना, तर आपल्याला तिथला एक विशेष सॉफ्ट कॉर्नर असतो. जसे तुम्ही आता मूळचं तुमचं कुटुंब हे सिन्नरचं आहे. तर मी म्हणेल की सिन्नरकरांसाठी किंवा सिन्नर म्हणजे तुमच्या नजरेत काय आहे? बेसिकली सिन्नर म्हणजे तसं बघितलं तर माझं घर, माझी माती, जिथं माझा जन्म झाला आहे आणि जिथं माझी कारकीर्द जी पूर्ण व्यवसायाची झाली आहे ती सिन्नरमध्येच झालेली आहे. आणि सिन्नरचं एक अतूट नातं पहिल्यापासून झालेलं आहे. ह्या नात्याबरोबरच समाजकारण तर केलं आहे आणि समाजसेवा करताना आता ही संधी मिळाल्या असल्यामुळे लोकांपर्यंत पोचून लोकांच्या समस्या आपण सोडवू शकतो आणि सिन्नरचं डेव्हलप करू शकतो अशी माझी भावना आहे. एक कोणता तरी प्रश्न, हा प्रश्न सिन्नरकरांसाठी खूप कॉमन आहे आणि तुम्हाला तो माहिती आहे की मी हा सोडवण्यासाठी पहिले काम करेल. सिन्नरकरांसाठी प्रश्न भरपूर आहेत. सिन्नर हे तसं बघितलं तर पहिल्यापासून एक आपण म्हणतो दुष्काळी भाग म्हणून, दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. हळूहळू तिथं औद्योगिक वसाहत आलेली आहे. पण मेन सिन्नर शहरवासियांना मूलभूत ज्या सुविधा आहेत, पाणी, रस्ते, स्वच्छता, प्लस आता त्याचबरोबर लोकांना पुढच्या पण अपेक्षा आहे का सिन्नर एक स्वच्छ शहर आणि सुंदर शहर बनावं, हीच माझी पण अपेक्षा आहे आणि याच भावनेने मला काम करायचं आहे. बरोबर. तुम्हीच आत्ता म्हणालात की मूलभूत या गरजा आहेत. आपण म्हणूयात पाणी, रस्ते किंवा स्वच्छता. तर जर तुम्हाला संधी मिळाली, आता ही सिन्नरकरांनी तुमच्या हातात ही संधी दिली, तर या बेसिक नीड्ससाठी तुम्ही काय उपक्रम राबवाल? संधी त्या पदावर जर मला संधी मिळाली तर सर्वात प्रथम जसं तुम्ही सांगितलं का जे बेसिक गरजा आहे लोकांच्या, माझ्या मते चांगले रस्ते, स्वच्छ शहर, गटारी, ट्रॅफिक नाही पाहिजे, मुबलक पाणी मिळालं पाहिजे. तर ह्या प्रायमरी याच्यावर मी प्रथम काम करेन आणि हे तर चालूच राहणार. प्रत्येक शहराची ती गरजच असते. पण मग त्या गरजेपुरता न राहून मी पुढचा पण जे आपण म्हणू युवा पिढी असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो किंवा महिला असो, त्यांच्यासाठी वेगळे काही प्रकल्प पण माझ्या डोक्यात आहे आणि ते काळाप्रमाणे ते प्रत्यक्षात उतरवण्यात मी प्रयत्न करेन. जसं झालं की युवा पिढीसाठी काही खेळण्याच्या गोष्टी पाहिजे, लहान मुलांसाठी चांगले स्वच्छ गार्डन आणि सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे जेणेकरून त्यांचं आरोग्य पण व्यवस्थित राहील, याच्यासाठी मी प्रयत्न करेन. आता तुम्हीच हे म्हणालात की युवा लोकांसाठी, तर आपण म्हणूयात की आपलं सगळं आत्ता जे काही कामकाज आणि सगळ्या गोष्टी आहेत, पुढची पिढी जी आत्ताची आहे ती आत्ताची युवा पिढी आहे, तिच्या हातात सगळी कामकाज आणि सगळ्या गोष्टी आहेत आत्ताच्या. तर शिक्षण म्हणा किंवा शिक्षणानंतरच्या नोकऱ्या, तर इथे जे काही युवा उद्योजक म्हणू शकतो आपण किंवा शिक्षण करणारी मुलं आहेत, त्यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही काही विचार केला आहे का? सिन्नर तसं बघितलं तर हे त्रिकोणमध्ये येतं. म्हणजे दोन बाजूला दोन औद्योगिक वसाहत आहे आपल्याकडे, माळेगाव आणि मुसळगाव. प्लस आता सिन्नरची ओळख नव्याने समृद्धी महामार्ग सिन्नरने जोडला गेला आहे. त्याच्यामुळे सिन्नर एक महत्त्वाचं आपण डेव्हलपिंग शहर म्हणू शकतो, केंद्र बनलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटलं युवामध्ये आजकाल 2-3 गोष्टींचा अभाव आहे. एक, आपण जर मुलांचं बघितलं तर मुलं खेळण्यामध्ये जास्त मोबाईल आणि ह्याच्यामध्ये हे गेलेले, प्लस काही गोष्टी त्यांना डेव्हलपमेंट आपण म्हणतो रोजगार, हा जे शिकलेले आहेत त्यांना रोजगार मिळत नाही किंवा शिक्षणासाठी पण त्यांना काही फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहेत. त्या सर्व मिक्स गोष्टी असल्यामुळे सिन्नर तसं थोडं अजून आपण म्हणू शकतो त्या प्रगतीपथावर गेलं नाही पुन्हा मुंबईसारखं. तर ह्याच्या दृष्टीने म्हटलं तर मी हा विचार करेल का जे आपण स्कूलमधले मुलं आहेत तर त्यांना एज्युकेशन रिलेटेडपैकी त्यांना हेल्थ रिलेटेड गोष्टी पण आपण इन्वॉल्व करणार. हेल्थ रिलेटेड जे काही आपल्याला उपक्रम राबवता येईल, काही सोयी उपलब्ध करून देता येईल त्या देण्याचा प्रयत्न करेन. आणि शिक्षणासाठी म्हटलं तर आपण त्यांना एक प्रशिक्षण केंद्र म्हणू शकतो, चांगली लायब्ररी म्हणू शकतो. असे कंपनीत जे जॉब्स अवेलेबल आहेत त्याच्यासाठी जे प्रशिक्षण लागतं त्याचे केंद्र आपण नगरपालिकेतर्फे उभारून त्यांना तेवढं प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी उपलब्ध करू शकतो. आणि सर्वात माझं मत आहे का जर तुम्ही शिक्षण घेतलं तर रोजगार आपोआप मिळेल, त्याच्यामुळे शिक्षणावर जास्त जोर राहील.
मस्त. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच महिला आणि मुलगी आपण म्हणू की ही सुरक्षित राहणं आणि त्यांचं सक्षमीकरण होणं. तर सिन्नरच्या महिलांसाठी किंवा मुलींसाठी एक सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा सक्षमीकरणाच्या दृष्टीने पुढची वाटचाल काय असेल? आता ह्याच्यात आपण म्हणू शकतो का ती एका विचाराची गोष्ट नाही आहे का मी विचार केला आणि पूर्ण शहर बदलेल. तर हे आपल्या सर्वांचा विचार बदलला पाहिजे. त्याच्या मागे आपल्याला काम करण्याची गरज आहे. महिलांसाठी आदर निर्माण झाला पाहिजे. दुसरी महिलांच्या सुरक्षेसाठी म्हटलं तर आपण समाजात हे केलं पाहिजे का पुरुष आणि महिला ह्या सारख्याच आहे. त्यांच्यामध्ये मतभेद करणं चुकीचं राहील. त्यांच्यासाठी अवेलेबिलिटी म्हटलं तर महिलांसाठी आपण म्हणू शकतो जे रोजगार जसा आपला विषय झाला तर रोजगार महिलांसाठी पण तेवढाच उपलब्ध झाला पाहिजे. बचत गटाच्या ज्या संस्था आहेत त्याच्या मार्गे ज्या महिला आहेत त्यांना आपण सक्षम बनवून रोजगार उपलब्ध करून देण्याचे त्या माध्यमातून आपण काम करायचा विचार करू. आणि नवीन जी पिढी आहे त्यांना एज्युकेशन देऊन त्यांना पण रोजगार कसा उपलब्ध येईल ते आपण बघू. समाजकारण, वैद्यकीय क्षेत्र यासोबतच राजकारणात काय हवं असं वाटलं? राजकारण तसं माझा हेतू नव्हता. आत्तापर्यंत मी समाजकारणच करत होतो. जसं की वैद्यकीय क्षेत्रामधून किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमधून मी चर्चेत होतो. पण ह्याच्याबरोबर असं मला वाटलं समाजकारण करताना का त्याला राजकारणाची जोड असले तर अजून चांगल्या प्रकारे आपल्याला सेवा करता येते आणि काहीतरी आपल्याला करून दाखवता येतं, प्लॅटफॉर्म मिळतो. या हेतूने मी सर्वांच्या आग्रस्त राजकारणात येण्याचं ठरवलं आहे. मग तर राजकारणात तुम्ही प्रवेश करायचं ठरवलं आहे, तर त्यामध्ये नगराध्यक्षपद? बेसिकली आता जे इलेक्शन डिक्लेअर झालं तोपर्यंत राजकारणाचा विषय नव्हता. मी कॉमन जनतेप्रमाणे समोर बसून फक्त हेच म्हणत होतो का राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि राजकारणात गेले तरी काही होत नाही. पण फक्त असं म्हणून काम चालत नाही. बऱ्याच वेळेस मी विचार केला का आपण जर ह्या पदावर गेलो तर आपल्याला तिथे बसून काम करायची संधी मिळाली तर आपण करूनही दाखवू शकतो. हे जनतेला पण दिसलं पाहिजे. ह्या हेतूने मी ह्या पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहे आणि त्या पदावर गेल्यानंतर बरंच काही सिन्नर कसं राहावं माझ्या स्वप्नातलं हे बनवून दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील. म्हणजे एक कॉमन मॅन म्हणून तुम्ही आता ही भूमिका म्हणजे लोकांना नजरेत घेऊन सगळी हे करणार आहात. तर माझा प्रश्न आहे की सिन्नरकरांनी तुम्हाला संधी दिली या सगळ्या गोष्टींसाठी किंवा तुम्हाला आता हा बदल घडवण्यासाठी, तर तुमचं पहिलं पाऊल काय असेल? पहिलं पाऊल म्हणण्यापेक्षा मला जर संधी दिली तर एक कॉमन मॅन म्हणूनच मी त्या नगराध्यक्ष पदावर बसणार आहोत आणि तो कॉमन मॅनसाठीच असणार आहे. त्याच्यामुळे सर्व जे काही कॉमन लोक आहेत प्रत्येकाचे जे काही प्रश्न असतील ते डायरेक्टली माझ्यापर्यंत घेऊन ते मी सॉल्व करायचा 100% प्रयत्न करेल. आणि ग्रासरूट लेवलपर्यंत जाऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. ज्या मूलभूत सुविधा आपल्याला सिन्नरकरांना द्यायची गरज आहे प्रथम त्याच्यावर काम करेल आणि त्याच्यानंतर त्या सुविधा झाल्यानंतर न थांबता मी पुढचा पण विचार करेल जेणेकरून आता सर्व डेव्हलपमेंट होत झालेली आहे. आज आपण म्हणतो जे गावाकडची लोक आहे ती शहराच्या दिशेने जातात का बरं, तर सुविधा तिथे असतात. आपण राहण्याच्या म्हणून खेळण्याच्या म्हणून तर मला सिन्नर शहर असं बनवायचं आहे का लोकांनी सिन्नर शहरामध्येच थांबणं पाहिजे. तर अशा सर्व सुविधा पण आपण खेळाच्या दृष्टीने म्हणा शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा ह्या सर्व आपल्याला इथं उपलब्ध करायच्या आहेत. मूलभूत सुविधांचा प्रश्न आला तर मला एक गोष्ट किंवा असा कोणता त्रासलेला प्रश्न आहे की जो सिन्नरकरांसाठी कॉमन आहे? सिन्नर हे दुष्काळी गाव म्हणूनच पहिल्यापासून ओळखलं जातं. इथं पाण्याची समस्या सर्वात इम्पॉर्टंट आहे. बऱ्यापैकी त्याच्यावर काम पण होत आलेलं आहे. तरी अजून मी त्या पाणी प्रश्नावर सर्वात इम्पॉर्टंट लक्ष देणार आहे आणि पाणी प्रश्न कायमचा कसा सुटेल याच्यावर आपलं पहिले केंद्र राहील. दुसऱ्या मूलभूत ज्या सुविधा आहेत रस्ते गटारी स्वच्छता याच्यामध्ये पण आपण काम करणार आहोत. आणि दुसरं म्हटलं तर तुम्हाला सांगितलं मग हे कामं झाल्यानंतर पुढची डेव्हलपमेंटचा विचार करू. सध्याचे युवा म्हणा किंवा महिला यांसाठी तुमच्या काय उपाययोजना असतील? युवांचं आता असं आहे का सिन्नर शहर हे त्रिकोणामध्ये येतं. सिन्नर शहराच्या भोवती आता 2 MIDC उभारलेले आहेत. मुसळगाव माळेगाव या माध्यमातून रोजगार जास्त उपलब्ध झालेला आहे.
त्याचबरोबर आता समृद्धी मार्गाने पण सिन्नर जोडला गेलेला आहे, तो बाकीच्या सिटीजशी कनेक्ट झालेला आहे. तर युवांना आता शिक्षणाबरोबर रोजगारची संधी पण जास्त सिन्नरमध्ये उपलब्ध आहे. फक्त त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी आपण प्रशिक्षण केंद्रे उभारणार आहोत. लायब्ररीची सुविधा उपलब्ध झाली म्हणजे त्यांना शिक्षण घेण्यासाठी फायदा होणार. माझा हेतू हाच राहणार आहे का युवांमध्ये त्यांना आरोग्यासाठी आपण हेल्थ रिलेटेड गोष्टी पण द्यायला पाहिजे, खेळाच्या म्हणा किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटीज, आणि शिक्षणावर पण तेवढाच भर दिला गेला पाहिजे. शिक्षण जर घेतलं युवांनी तर त्यांना रोजगार 100% मिळेल. महिलांचा जर विचार केला तर महिला पण आपल्या समाजात असं आहे का महिलांना अजून म्हणायला लोक म्हणतात का 50% आरक्षण आहे, पण ते आरक्षण देण्याची गरज येते म्हणजे तुम्ही कंपल्सरी करताय. तर जनतेमध्ये तेवढी भावना निर्माण झाली पाहिजे. जसं इक्वेशन आपण म्हणतो, पॉप्युलेशन इक्वेशन बघितलं तर आज महिलांचं पॉप्युलेशन जास्त आहे किंवा 50-50 आहे. जर 50-50 पॉप्युलेशन आहे तर सर्व क्षेत्रामध्ये त्या 50-50 दिसल्या पाहिजे आणि तेवढं आपण म्हणतो मोकळीक त्यांना मिळाली पाहिजे. तर समाजामध्ये पहिले त्यांना बघण्याचा आदर आणि त्यांना सर्व ॲक्टिव्हमध्ये इन्व्हॉल्व करण्याचा मानस हा समाजाने तयार केला पाहिजे. त्यासाठी काम केलं पाहिजे आपण. राजकारणात नव्याने येताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही युवा नेत्यांसाठी म्हणा किंवा यांना तुम्ही गाईड कराल किंवा या गोष्टी बदल घडावा असं तुम्हाला वाटतं? राजकारणामध्ये म्हटलं तर मी पहिले सांगितलं, मी राजकारणातलं नाही, मी समाजकारणातलं आहे. आता जर ह्या गोष्टी पदावर जर मिळालं तर तिथं जे जनतेची अपेक्षा आहे का एक पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार मुक्त कारभार, ह्या गोष्टीसाठी आपल्याला इम्पॉर्टंट करायचं आहे. आणि त्या पदावर गेल्यानंतर कामं जी आपण करतोय जनतेसाठी ती जनतेच्या फायद्याची झाली पाहिजे आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजे. तर जे कामं करतोय त्याचा लाभ जनतेपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण झालं पाहिजे राजकारणाचं किंवा कामाचं. तर ही माझी मूळ अपेक्षा राहील. ओके. मला असं की बेसिक असं की आपण एक पुढचं पाऊल टाकताना मागचा अभ्यास केलेला असतो सगळा, तसं तुमचाही काही अभ्यास असेल की आता मला पहिले या सगळ्या गोष्टी नीट करायच्यात? मी अभ्यास नाही म्हणाल, जे दिसतंय त्याच्यावर मी काम करणार आहे. सिन्नर शहरामध्ये जे बेसिक गोष्टी आहेत, बेसिक प्रश्न आहेत, त्याच्यावर पहिले आपण काम करू आणि जसं सिन्नर शहर वाढेल किंवा जसे कामं वाढतील त्या व्यतिरिक्त एक स्वच्छ सुंदर सिन्नरची शहराची ओळख निर्माण झाली पाहिजे, या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार. हे खूप ग्राउंड लेवलवर एक कॉमन मॅनसारखं काम छान करून सिन्नरला एक परिपूर्ण शहराचा दर्जा देण्याचा तुमचा जो काही हेतू आहे तो खरोखर खूप उत्तम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपले विचार असतात, तर आपण कोणाचे तरी आदर्श घेऊन आपण हे विचार सर्व करत असतो. तसे तुमचे आदर्श कोण आहेत की ज्यांना तुम्ही फॉलो करतात या प्रत्येक गोष्टीसाठी असं काही? आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हटलं तर ते आमचे वैद्यकीय गुरु आहेत. तसंच आता आपला विषय राजकारणाबद्दल किंवा ह्या पदासाठी चालले आहे. तर राजकारणात यायचं असं नव्हतं, पण मी जवळून आपले आता माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांना जवळून बघितलं आहे. म्हणजे 2001 पासून ते माझ्याबरोबर मित्र म्हणून, एक वरिष्ठ म्हणून त्यांची साथ मला लाभली आहे. आठवणी सांगायच्या म्हटलं तर हॉस्पिटलमध्ये कोणताही ॲक्सिडेंट ट्रोमा पेशंट येऊ तर मी असताना त्यांचे नेहमी त्याच्यात म्हणजे येऊन गरिबांना मदत करणं, वैद्यकीय कोणाला काय लागेल ते घरातून डबेसुद्धा देत होते. आणि त्यांची एक वेगळी इमेज होती. राजकारणात ते नव्हते, ते समाजकारणच करत होते आणि मी वैद्यकीय क्षेत्रात. तर त्यांना मी जवळून बघितलेलं आहे. तर ते समाजकारण करताना आमचे विषय व्हायचे, तर राजकारणात त्यांना जायची त्यांची पण आवड नव्हती. मग आता एक 10-15-12 वर्षापासून ते राजकारणात गेले. पहिल्यांदा त्यांनी आमदारकी लढवली, नंतर आता ते आपले खासदार पण झालेले आहेत. तर ते जनसेवेच्या हेतूनेच त्या पदावर गेलेले आहेत. तर मी त्यांना सहज विचारलं का तुम्ही राजकारणात का गेले? तर ते म्हणे समाजकारण तर मी जवळून बघितलेलं आहे त्यांचं. समाजकारण करताना राजकारण जर गेलं म्हणजे राजकारणात गेलो तर ते अजून आपण डबल लोकांची मदत करू शकतो किंवा आपल्याला काही बदल घडवू शकतो, हा त्यांनी त्यांचा हेतू सांगितला. आणि त्या हेतूचीच मला प्रेरणा मिळाली. मी पण एक साधा समाजकारण करणारा माणूस आहे. जनतेशी निगडीत जे आहे त्याची मी प्रश्नांवर विचार करत असतो, ते कसे सोडवता येईल.
पण आता चान्स आला आहे तर मी राजकारणात जाऊन अजून ते आपल्याला अवेबिलिटी किंवा म्हणून चान्स मिळू शकतो जनतेचे प्रश्न सोडवण्याची, त्यासाठी मी राजकारणात येणार आहे. सर, तुम्ही स्वतःचं आयुष्य एका शब्दात मांडायचं ठरवलं तर तो कोणता शब्द निवडाल? शब्द नाही म्हणू शकेल. एवढंच आहे का मी समाजकारण, लोकांची सेवा करणं आणि ॲज अ कॉमन मॅन मला काम करायला आवडेल. नक्कीच. आणि हे सगळं काही तुम्ही जे काही बोलला आहात ते तुम्ही नक्की कराल अशी शाश्वती मला आहे. आता शेवटचा एक प्रश्न म्हणजे सिन्नरकरांना तुम्ही काय संदेश द्याल? सिन्नरकरांना हाच संदेश देईल का मी एक कॉमन मॅन आहे. मला सत्ता नको आहे, फक्त सेवा करायची आहे आणि सिन्नरला एक स्वच्छ आणि सुंदर शहराची ओळख करून द्यायची आहे. थँक्यू सो मच सर. आज आपण डॉक्टर संदीप मोरे सरांना भेटलो आहे आणि त्यांचं सिन्नर शहराबद्दलच्या विकासाच्या दृष्टीने म्हणा किंवा इतरही सगळ्या औद्योगिक दृष्टीने म्हणा जे काही त्यांचं विजन आहे हे सगळं आपण जाणून घेतलं आहे. सरांसोबत गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सर.